नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे नक्की काय होणार आहे, तर इकडे अर्पिताला घेऊन समीर घरी येणार आहे. आजीने समीरला ऑलरेडी सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही अर्पिताची नजर काढल्याशिवाय तिला घरात घ्यायचं नाही असंही सांगितलेलं असतं. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आजीने इकडे निलंबरीला सुद्धा सांगितलेल्या असतात. आता डॉक्टर अर्पिताला डिस्चार्ज देतात आणि समीर हा अर्पिताला घेऊन घरी येतो. तो दारात उभा असतो, पण अचानक निलंबरी म्हणते की तू आत यायचं नाहीस. त्या क्षणी समीरला आणि अर्पितालाही खूप मोठा धक्का बसतो. त्यांना प्रश्न पडलाय की आई असं का बोलतायत. इकडे अर्पिताला सुद्धा तेच वाटत आहे, तर समीरला सुद्धा तेच वाटत आहे की आई असं काय बोलतीये. तेव्हा ती म्हणते की असं वाटलं का की मी तुम्हाला आत घेणार नाहीये, पण मी हे सगळं कशासाठी बोलते लक्षात येते का. आणि ती सांगायला सुरुवात करते की आजीने सांगितलेलं आहे की अर्पिताची नजर काढायची आहे आणि नजर काढून आता माप ओलांडल्याशिवाय तू या घरात यायचं नाही. तू या घरची सून आहे ना. तर आता खरं तर प्रश्न पडलेला असतो की अचानक हे सगळं काय आहे, म्हणजे अचानक एवढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने मनात कशा आलेल्या आहेत, हा विचार आलेला असतो. आणि तेव्हा मात्र आता लगेचच ती सांगते की रेणुका जा दीदी, ह्याचं ताट घेऊन ये जा, औक्षणाचं ताट घेऊन ये आणि नजर काढायला मीठ मिरच्या सगळं घेऊन ये. त्याच वेळी तिथं आता राजसी सुद्धा आलेली असते आणि राजसीला तर धक्काच बसतो, कारण राजसी तिथं मध्ये येत असते. तेव्हा मात्र निलंबरी तिला म्हणते की निघ, तू मध्ये येऊ नकोस, कारण अर्पितासोबत या घरामध्ये एंट्री करणार आहे, गृहप्रवेश होणार आहे तो अर्पिताचा, म्हणजेच समीरच्या बायकोचा. त्यामुळं तू आता आत यायचं नाही असं म्हणत तिची तर जणू हकालपट्टीच केलेली असते. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते अगदी आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की समीरने अविनाशला फोन केलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं की मी इथं किडनी डोनेटसाठी आलेलो होतो, कारण मला त्यांनी सांगितलेलं की हे किडनी डोनेट केल्यानंतर तुम्हाला 20 लाख रुपये मिळतील. आता अर्पिता मॅडमसाठी हे पैसे खूप महत्त्वाचे होते, कारण त्यांचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं. अविनाशला ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि त्याचवेळी ती माणसं येतात आणि समीरचा मोबाईल काढून घेतात. आता मात्र ते किडनीचं ऑर्गन तस्करीचं जे रॅकेट आहे ते समीरच्या हुशारीमुळे पकडलं गेलेलं असतं. आता मात्र मोठा प्रश्न उभा राहतो आणि त्याच वेळी आता पोलीस तिथे हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. इकडे राजसीला खूप आनंद झालेला असतो. आता तिला हा जो हरलेला चेहरा आहे, अगदी भीक मागायची अवस्था झालेली आहे या समीरची, तो चेहरा तिला पाहायचा असतो, म्हणून ती तिथं आलेली असते. पण जेव्हा समीर ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, समीरला खरं तर माहीतच नसतं की हे सगळं काय होणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मात्र आता समीर ज्या पद्धतीने ही गोष्ट हँडल करतो आणि समीरने ज्या पद्धतीने हे सगळं मॅनेज केलेलं असतं, आणि तेव्हा मात्र पोलीस तिथे येतात आणि सांगू लागतात की हे घ्या, हे 20 लाख रुपये, कारण हे बक्षीस आहे, आणि डॉक्टरांना सांगतात की त्या पेशंटचं ऑपरेशन करायला घ्या. इकडे निलंबरीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला माहीतच नसतं की हे सगळं काय होऊन बसले, पण समीर याच्यामध्ये अडकला होता आणि अविनाशमुळे तो सुटलेला आहे ही गोष्ट सांगितली जाते. तेव्हा मात्र आजी सांगू लागते की एक गोष्ट लक्षात ठेव निलंबरी, तू कितीही नाकारलंस तरीही या घराला जावई म्हणून अविनाश लाभलेला आहे आणि सून म्हणून अर्पिता लाभलेली आहे, म्हणून या सगळ्या घराचं भलं होतंय. तू कितीही नाकारलंस तरीही आज तुझा समीर जिवंत आहे ना, तो फक्त आणि फक्त अविनाशमुळं. ऐनवेळी जर अविनाश तिथं पोहोचले नसते तर शक्यच नव्हतं. आज समीरची जी अवस्था आहे ना, त्याचा विचारही करू शकत नाही तू. आज धडधाकट समीर आपल्यामध्ये आलेला आहे, तो फक्त अविनाश रावांमुळंच. त्यामुळं त्या जावयाचे ना आभार मानले पाहिजेत. काही झालं तरीही प्रत्येक वेळेस त्याला दोष देऊन त्याच्या बाबतीत चुकीचा विचार करून हे सगळं तू करत असतेस असं म्हणत आजी ओरडत असते. आणि त्याचवेळी आता निलंबरीला प्रश्न पडलाय की एवढं सगळं करायला माझा मुलगा गेला होता, पण आता हे सगळं तर झालं, पण त्या अर्पिताच्या ऑपरेशनचं काय, अर्पिताचं ऑपरेशन कसं होणार, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. पण इकडे हॉस्पिटलमध्ये मात्र ऑपरेशनला सुरुवात झालेली असते आणि डॉक्टरांनी अर्पिताला हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलेलं असतं आणि तिचं ऑपरेशन सुरू झालेलं असतं. आणि इकडे समीर, बाबा, निकी सगळेजण बाहेर थांबलेले असतात. आता डॉक्टर येतात आणि ऑपरेशन सक्सेसफुल झाले हे सांगणार, हे ऐकण्यासाठी ते उत्सुक झालेले असतात. त्यांची उत्सुकता आणलेली असते. पण
इकडे जेव्हा ऑपरेशन सक्सेस होतं तेव्हा डॉक्टर येऊन सांगतात आणि सगळे पैसे आता गव्हर्नमेंटने भरलेले असतात. म्हणजे समीरमुळं ते रॅकेट पकडलं गेलेलं असतं. त्याचं बक्षीस म्हणून समीरला आता ते पैसे दिलेले असतात आणि ते पैसे इथे ट्रान्सफर झालेले असतात. या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि तेव्हा मात्र आता समीरने हे सगळं जीवावर उधार केलेलं आहे. म्हणजे जेव्हा त्याला कळलं की ही लोकं तस्करी करत आहेत तेव्हा मात्र त्याने हुशारीने पोलिसांना कॉल केलेला होता. इकडे मात्र आता सलील आलेला असतो आणि सलीलला जेव्हा ही गोष्ट कळते समीर खूप खुश झालेला असतो. तो उड्या मारत असतो आणि सलीलला जेव्हा तो सांगू लागतो की अरे ऑपरेशन झालेलं आहे, बहिणीचं तुझं ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे, अर्पिता मॅडमचं आता बरं झालेले आहेत, हे जेव्हा तो सांगतो आणि सलीलला खूप आनंद झालेला असतो. आजी आणि सलील दोघंही खुश असतात. खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली असते. इकडे अर्पिता आता शुद्धीवर येत असते. तेवढ्यातच इथे समीर येऊन बसतो आणि समीर म्हणत असतो की अर्पिता मॅडम, खरंच आज मी काहीच सांगू शकत नाही तुम्हाला मी आज कोणत्या कंडिशनमध्ये आहे, माझ्या डोक्यात काय सुरू आहे. कारण आज तुमच्यामुळं म्हणजे आज जी परिस्थिती ओढवलेली होती त्या सगळ्या परिस्थितीतून आज तुमच्यामुळे आपण सगळेजण बाहेर पडलेलो आहोत. तुमच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत. तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम माझ्याबरोबर होतं आणि त्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं झालेल्या आहेत, असं तो सांगत असतो. इकडे मात्र बाबा येतात आणि म्हणतात, किती वाट बघायला होणार आहेस? असं का करतेस तू? एवढं सगळं झालं, जीवाची काळजी घे. निकी रडत असते. आता अर्पिताला मात्र वाईट वाटत असतं. हे सगळेजण किती काळजी करत होते आपली. आपण कोणत्या परिस्थितीमध्ये होतो, हे सगळं अर्पिताला आठवत असतं आणि अर्पिताला सुद्धा रडू येत असतं. अर्पिता म्हणत असते की नाही, काही झालं तरीही माझ्या घरच्यांना माझ्याबद्दल जराही वाईट वाटलं नाही पाहिजे, असंच तिला वाटत असतं. आणि तेव्हा मात्र अर्पिता रडत असते. अर्पिता म्हणत असते की नाही, आता आजी आणि सलील चाळीत येतात. सलीलने येताना पेढे आणलेले असतात आणि ते दोघंही ते पेढे आता अख्ख्या चाळीला वाटत असतात आणि सांगत असतात की घ्या घ्या, अर्पिताचं ऑपरेशन झालं, अर्पिता शुद्धीवर आली. हे सगळं आनंदाने कौतुकाने सांगितलं जात असतं. आणि इकडे रेणुका आणि नीलांबरी दोघीही आता बघत असतात. त्या म्हणत असतात की काय हे सरकार खरंच चिंगूसच आहे. फक्त ना 20च लाख रुपये दिले, थोडे जास्त पैसे दिले असते तर काही बिघडलं असतं का? आता सरकारकडे काही एवढे पैसे नाही आहेत का? जरा 4 पैसे जास्त आले असते तर बरं झालं असतं ना तेवढंच, असं दोघीजणी म्हणत असतात. आणि त्याचवेळी आजी मात्र म्हणत असते की जेवढं नशिबात आहे ना तेवढं मिळणार आहे. आपण कितीही प्रयत्न केला, काहीही झालं तरीही ज्या गोष्टी नशिबात आहेत त्या सगळ्या मिळणार आहेत, असं सांगितलं जातं. म्हणजे तुम्हाला किती गरज आहे हे देव बघत नाही, तर देव हे बघतोय की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट काय आहे की आत्ता तुमच्यासाठी किती गरजेचं होतं हे देवाने पाहिलेलं आहे, असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र आजी खुश असते. आजी म्हणते की मी आता अर्पिताला भेटायला जाते. कारण निलांबरीचं म्हणणं असतं की तुम्ही जावा, तुम्ही कशाला राहता इथे, आता तुम्ही राहायची काय गरज आहे, असं निलांबरीचं म्हणणं असतं. आजी म्हणते की मी हॉस्पिटलमध्ये अर्पिताला भेटायला जाणार आहे आणि तिथून तशीच परस्पर जाणार आहे, मी पुन्हा घरी येणार नाही, असं आजी स्पष्टपणे सांगते आणि निलंबरीला आनंद होतो. समीर मात्र अर्पिताची छान काळजी घेत असतो. अर्पिताला काय हवं नको ते सगळं तो पाहत असतो आणि कारण समीरच्या डोळ्यात स्पष्ट दिसत असतं की त्याचं अर्पितावरती असलेलं प्रेम. त्याला अर्पिताबद्दल खूप गोष्टी वाटत असतात आणि आज कुठे मनातून त्या गोष्टी समोर येत असतात. डॉक्टरसुद्धा पाहत असतात की समीर अर्पिताची मनापासून काळजी घेत आहे आणि त्याचवेळी डॉक्टर म्हणत असतात की आम्ही काळजी करायची गरजच नाही आहे, तुमचे मिस्टर आहेत ना तुमच्यासोबत, ते दिवस रात्र तुमच्यासाठी झटत आहेत, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र अर्पितासुद्धा समीरकडे पाहत असते आणि समीर अर्पितासाठी सगळं करत असतो. अर्पिताच्या मनात ऑलरेडी समीरबद्दलच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आतासुद्धा आपल्याला इथे स्पष्ट होत असतं की समीर आणि अर्पिता दोघंही कशा पद्धतीने एकत्र येत आहेत. अर्पिताला समीर स्वतःच्या हाताने खाऊ घालतो कारण समीर तिला स्पष्ट सांगू लागतो की कसं आहे माहिती आहे का अर्पिता मॅडम, जोपर्यंत तुम्ही पोटभर खात नाही तोपर्यंत माझं पोट भरत नाही, त्यामुळं मला असं वाटतंय की तुम्ही पोटभर खाणं गरजेचं आहे, असं अर्पिताला तो सांगत असतो. आता मात्र अर्पिता म्हणते की चालेल. आता समीर खाऊ घालत आहे, नारळ पाणी पाजत आहे. आता मात्र अर्पिताला मधूनच आठवतात त्या म्हणजे जुन्या गोष्टी. जेव्हा समीर आणि तिने दोघांनी एकत्र नारळ पाणी पिलेलं होतं हे सगळं आठवत असतं.
समीरसुद्धा अगदी मनापासून तिची काळजी घेत असतो. तिच्यासाठी काय हवं नको ते सगळं पाहत असतो आणि अर्पितासुद्धा आता खुश असते. तिलासुद्धा छान वाटत असतं. कुठंतरी मनातल्या गोष्टी समोर येत असतात हे लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्पिता आणि समीरची जोडी ही एकत्र आलेली असते. आता डॉक्टर येतात आणि डॉक्टर सांगू लागतात की तुम्हाला डिस्चार्ज द्यायचा आहे. फायनली तुमची रिकव्हरी फास्ट झालेली आहे. तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी होऊ शकलेल्या आहेत, असं डॉक्टर सांगत असतात. आणि तेव्हा मात्र समीर तिथे येतो आणि समीर म्हणतो की अर्पिता मॅडम, खरंच आज तुम्हाला माहिती आहे का काय झालं, असं म्हणत तो बोलत असतो. फायनली आता आपल्याला घरी जायला मिळणार आहे. इकडे बाबा मात्र म्हणत असतात की ज्या काही गोष्टी सगळ्या घडत आहेत त्यावरून बाबांचं असं म्हणणं असतं की या सगळ्या गोष्टींमुळं मला आता क्लिअर झालेलं आहे, ते म्हणजे तुमच्या दोघींच्या मनात काय आहे, असं बाबा बोलत असतात. तेव्हाच आता तिथे सांगत असतात की तुम्ही दोघीही चला, आज अर्पिताला डिस्चार्ज मिळणार आहे. तेव्हा अर्पिताची आई काहीच बोलत नाही आहे. तर वहिनी म्हणजेच तिच्या भावाची बायको ती म्हणते, तुम्ही विसरलात का बाबा, आज आपल्याला बिल्डरकडे जायचं आहे. बिल्डरने जी लिस्ट आणलेली आहे त्यात आपलं नाव नाही आहे, त्यामुळे आपल्याला घराचा प्रश्न बघायचा आहे, नाही तर 2 दिवसामध्ये आपण रस्त्यावर येईल. तेव्हा बाबा म्हणतात, ठीक आहे, तुमच्या सगळ्यांमुळं मला कळलेलं आहे की तुमची कोणाचीही इच्छा नाही. तेव्हा इकडे अर्पिताला डिस्चार्ज मिळणार असतो. तिला पाणी हवं असतं म्हणून ती पाणी घ्यायला उठते, पण तिचं लक्ष आरशाकडे जातं आणि त्या आरशामध्ये जेव्हा ती पाहते तेव्हा तिला धक्का बसतो, कारण तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिला भीती वाटते. तेव्हा मात्र समीर तिथं आलेला असतो. समीर तिची समजूत घालू लागतो. अर्पिता मात्र रडत असते, ती मिठी मारते, ती खूप घाबरते. तिला माहीतच नसतं की तिचा चेहरा एवढा विद्रूप झाला आहे, तिच्या चेहऱ्यावर एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यात हे माहीतच नसतं. इकडे निलंबरीला आजीने ठणकावून सांगितलेलं असतं की अर्पिता घरी आली की तिचं औक्षण करायचं, तिची नजर काढायची आणि मगच तिला आत घ्यायचं. एवढंच काय तर आजीने समीरला सुद्धा सांगून ठेवलेलं असतं की तिने जर केलं नाही तर तिला आठवण करून दे, ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टींची आठवण करून दे, असं सुद्धा सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं घडून सुद्धा आता निलंबरी एवढं सगळं ठणकावून सांगितलेलं असलं तरीही निलंबरी दारात जेव्हा अर्पिता आणि समीर येतात तेव्हा मात्र म्हणू लागते की नाही, तू आतमध्ये यायचं नाही. तेव्हा समीरला धक्का बसतो. समीर म्हणतो, अगं आई काय बोलतेस हे सगळं, तुला कळतंय का या सगळ्या गोष्टी काय चाललेल्या आहेत. तेव्हा मध्येच आता समीरकडे पाहत निलंबरी म्हणते, तू विसरला असशील रे, आजीने काय सांगितलं होतं, आजीने सांगितलंय ना, का विसरलास तू की तिचं नजर काढल्याशिवाय तिला आतमध्ये घ्यायचं नाही. मग कसं घेणार असं आतमध्ये, तिची नजर काढायची आहे पहिलं मला, असं सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात आणि मग ती सांगते की रेणुका घेऊन येतात आणि मग नजर काढायला घेते. तिचं नजर काढते, औक्षण करते आणि त्यानंतर दारात तिथे मापटं ठेवते आणि म्हणते की माप ओलांडून ये, लक्ष्मीच्या पावलांनी माप ओलांडून आत ये, असं सांगितलं जातं. आणि मग तेव्हा मात्र अर्पिताला धक्काच बसतो. तिच्या चेहऱ्यावरती कुठेतरी आनंद समाधान दिसत असतं, तर त्याचबरोबर तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत असतात. तिला कळलेलं असतं की आज ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या जरी आपल्या लक्षात आलेल्या असल्या तरीही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते म्हणजे आईंच्या मनात कुठंतरी माझ्याबद्दल काहीतरी वाटायला लागलेलं आहे. आणि त्याच वेळी तिथे आता जेव्हा अर्पिता पाऊल टाकत असते, उंबरठ्यातून माप ओलांडत असते, त्याचवेळी राजसी तिथे आलेली असते. आणि राजसी जेव्हा तिथं आले तेव्हा राजसीला आता ढकलून दिलेलं असतं आणि इकडे निलंबरी तिला सांगते, तू बाजूला हो, तुझा या घराशी काही संबंध नाही आहे, या घरची सून माप ओलांडून घरात येणार आहे, असं आवर्जून राजसी सांगते. राजसीला सांगितलं जातं आणि इकडे अर्पिताचं स्वागत केलेलं आहे, अगदी वाजत गाजत जंगी स्वागत झालेलं आहे. तर इकडे राजसीची मात्र हकालपट्टी झालेली आहे. हे सगळं अगदी छान असं झालेलं आहे आणि कुठंतरी अर्पिताला समाधान मिळालेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.